म्हणून भारतात एखादा मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याची त्यांची भूमिका असू शकते. आपल्याला अतिशय सावध राहायला पाहिजे. आपल्या नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनी, NIAनी आणि पोलीस दलाने एक मोठा 200-250 टेररिस्ट पकडलेले आहेत आणि त्यांना 15 ऑगस्टला आपल्या इथे मोठा धमाका करायचा होता. तो धमाका त्यांना करता आलेला नाही. त्यांनी हिंदुस्थान जिंदाबादचे नारे द्यायला सुरुवात केली. आम्ही हिंदुस्थानचे आहोत, आम्हाला मुळी तुमच्यामध्ये यायचंच नाही, अशा प्रकारची नारेबाजी तिथे चाललेली आहे. भारत कदाचित POK आणि गिलगिट बाल्टिस्तान या सगळ्यावरती कब्जा करेल अशी रास्त भीती पाकिस्तानला वाटते. म्हणून तर हे काय म्हणायचे की काश्मीर हा एक वादग्रस्त विभाग आहे. नमस्कार, प्रहार न्यूज लाईनमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर श्रावणी वाघ व्हिडिओग्राफर आहेत. कालच अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिओ गोर हे श्रीनगरला गेले होते. श्रीनगरला जाऊन ते ओमर अब्दुल्ला, जे सध्याचे श्रीनगरचे मुख्यमंत्री आहेत, त्यांना भेटले आणि त्यांनी एक फार महत्त्वाचं विधान केलं. त्यांनी असं सांगितलं की काश्मीर हा भारताचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. बरं का, लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण भाग आहे आणि अतिशय सुंदर जागा आहे ही. मला इथे येऊन खूप छान वाटलं आणि इथे जास्तीत जास्त लोकांनी यायला पाहिजे, कारण टुरिझमचं तर सगळ्यांना माहितीच आहे, काश्मीरचं टुरिझमचं किती जास्ती पोटेन्शियल आहे ते. आता या विधानानंतर पाकिस्तानला प्रचंड मिरच्या झोपल्या. ते काय झालं ते आपल्याला समजावून सांगतो. काश्मीरबद्दलची अमेरिकेची जी भूमिका आहे ती अनेक वर्ष पाकिस्तान धार्जिणी भूमिका आहे. सगळा वेळ ते पाकिस्तानला मदत करत राहतात, कारण त्यांना पाकिस्तानला मदत करून भारताची प्रगती रोखायची असते. त्यामुळे अमेरिकेचे सगळेच सरकारं पाकिस्तानच्या बाजूने बोलत असतात. म्हणून तर नेहमी काय म्हणायचे की काश्मीर हा एक वादग्रस्त विभाग आहे. पण तो का वादग्रस्त विभाग आहे, तर आपणच आपल्या चुकीने, आपल्या पहिल्या पंतप्रधान नेहरूंनी कारण नसताना काश्मीर विवाद युनायटेड नेशनमध्ये नेला, संयुक्त राष्ट्रसंघात नेला आणि संयुक्त राष्ट्रसंघात ते अजून भिजत घोंगडं पडलं आहे. संयुक्त राष्ट्रसंघात नेल्यानंतर त्यांनी आपल्यात शस्त्रसंधी केला आणि शस्त्रसंधीची अट अशी होती की काश्मीरमध्ये सार्वमत घ्यायचं, म्हणजे काश्मीरच्या जनतेला विचारायचं की तुम्हाला भारतात जायचं आहे का पाकिस्तानात जायचं आहे. खरं हे करायची काही गरज नव्हती, कारण काश्मीरचे महाराजे हरिसिंग यांनी संपूर्ण काश्मीरला भारतामध्ये विलीन करण्याच्या सामीलनाम्यावरती सही केलेली होती आणि त्यावेळेला ब्रिटिशांनी सगळ्या संस्थानांना असंच सांगितलं होतं की तुम्हाला जर सामील व्हायचं असलं भारत किंवा पाकिस्तान, तर त्याप्रमाणे तुम्ही व्हा सामील. आणि ते ऐकल्यानंतर जर राजाने सांगितलं मला सामील व्हायचं आहे, तर त्यानंतर काही डिस्प्यूट किंवा भांडणं, वाद येतच नाही. पण जिन्नांनी भांडण उकरून काढलं आणि काश्मीरवरती हल्लाच केला. त्यांनी त्यांचे सैनिक हे टोळीवाल्यांच्या वेशात पाठवले, म्हणजे सांगता येईल की आम्ही हल्ला नाही केला, टोळीवाल्यांनी हल्ला केला आणि काश्मीरच्या जनतेला लुटलं, बलात्कार केले, आगी लावल्या, अशी सगळी कामं केली. मग त्यांना वाचवायला भारताचं सैन्य काश्मीरमध्ये गेलं आणि त्यांना हाकलून लावलं. हाकलून लावता त्यांना उरीपर्यंत हाकलल्यानंतर कारण नसताना जवाहरलाल नेहरू आणि त्यांचे जे दूध भाऊ होते शेख अब्दुल्ला, त्यांनी सांगितलं की मला उरीच्या पुढच्या लोक मला मत देत नाहीत, तेव्हा आपण उरीपर्यंतच जाऊन थांबूया. आणि या पंतप्रधानांनी जिंकणाऱ्या सैन्याला थांबवून उरीपर्यंतच आपण थांबलो. मग त्यांची मैत्रीण एडविना माउंटबेटन, तिच्या नवऱ्याने सांगितलं, जे गव्हर्नर जनरल करून ठेवलं होतं त्यांना कारण नसताना, त्यांनी सांगितलं की युनायटेड नेशनमध्ये जाऊया. युनायटेड नेशनमध्ये जाऊन भारताचा पूर्ण पचका झाला, कारण युनायटेड नेशनवरती राज्य ब्रिटन आणि अमेरिकेचं होतं आणि त्यांनी भारताच्या कुठल्याही भूमिकेला काही दखल दिली नाही. पण त्यांनी काय सांगितलं की या दोन देशांचा मधला वाद हा शांततेने सोडवायला पाहिजे आणि त्याच्याकरता जी जनता आहे त्यांचं मत विचारायला घ्यायला पाहिजे. विचारात घ्यायचं म्हणजे काय, सार्वमत घ्यायचं की तुम्हाला कुठे जायचं आहे, काश्मीरला भारतात जायचं आहे का पाकिस्तानात जायचं आहे. परंतु हे करण्याच्या आधी एक अट त्यांनी घातली होती आणि ती अट अशी होती की पाकिस्तानने आक्रमण केलेलं आहे, असं म्हटलं आहे ठरावात, पाकिस्तानने आक्रमण केलेलं आहे, त्यामुळे त्यांनी आपलं सैन्य मागे घ्यायचं. भारताने काश्मीरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखता येईल एवढंच सैन्य ठेवायचं आणि नंतर सार्वमत घ्यायचं. पाकिस्तानने ते काही त्यांनी जो भूभाग घेतला होता, ज्याला ते आझाद काश्मीर म्हणतात आणि जिथे सध्या प्रचंड असंतोषाचा आगडोंब पेटलेला आहे, त्या आझाद काश्मीरमधनं त्यांनी सैन्य मागे घ्यायला नकार दिला. त्यांनी नकार दिल्यानंतर सार्वमत घेतलंच जाऊ शकत नव्हतं, त्यामुळे तो सगळा मुद्दाच बारगळला. पण कारण नसताना पुन्हा आपला नेहरू हा जो पंतप्रधान होते त्यांनी प्रचंड चुका केलेल्या आहेत. त्यातली आणखीन एक चूक म्हणजे त्यांनी 370 कलम काश्मीरमध्ये घुसळलं.
आणि 370 कलमानुसार काश्मीरच्या मुख्यमंत्र्याला पंतप्रधान म्हटलं जाईल, काश्मीरच्या नागरिकांना विशेष अधिकार असतील, असा सगळा प्रकार केला होता. शेवटी मोदी सरकारने ते 19 साली 370 कलम कायमचं गाडून टाकलं. आता 370 कलम नाही आहे, त्यामुळे आपल्याला काश्मीरमध्ये हवं तसं आपल्याला वागता येतं. काश्मीरी लोकांना विशेष अधिकार द्यायचे आणि भारताचे तुम्ही आम्ही नागरिक आहोत, तसेच ते काश्मीरचे नागरिक आहेत. त्या 370 कलमालाही खूप विरोध झाला आणि तो विरोध काँग्रेस आणि त्यांच्या बगलबच्च्यांनीच केला, म्हणजे भारतातल्याच लोकांनी केला आणि अर्थात पाकिस्तानने केला. पाकिस्तान जे काही करतं त्याला काँग्रेसची नेहमीच संमती असते. काँग्रेस आणि पाकिस्तान एकच भाषा बोलतं असं आपल्याला अनेक वेळा दिसून आलेलं आहे. परंतु आता पाकिस्तानने काय आरडाओरडा केला. आता राजदूत तर सर्जिओ गोर भारतातले राजदूत आहेत. पाकिस्तानामध्ये सध्या एक नताली बेकर नावाच्या एक अधिकारी आहेत परराष्ट्र खात्याच्या अमेरिकेच्या, त्यांना बोलवून त्यांना तंबी देण्यात आली. त्याला चार्ज मार्श असं म्हणतात. तर ते तंबी अशा यांनी दिली त्यांनी की तुम्ही असं कसं म्हणू शकलात. आत्तापर्यंत तुम्ही काश्मीरला वादग्रस्त म्हणत होतात आणि आता अमेरिकेने काश्मीर हा भारताचा महत्त्वाचा भाग आहे हे म्हटलं, याचा अर्थ अमेरिकेने काश्मीरची बाजू घेतली आहे, तुम्ही अशी बाजू घेऊ शकत नाही वगैरे वगैरे. तिला डिमार्च त्याला म्हणतात. डिमार्च म्हणजे ऑर्डर दिली की तुम्ही हे चुकीचं केलं आहे, तंबी दिली तिला बोलून. हा प्रकार पाकिस्तानात झाला. पाकिस्तानची पंचायत काय आहे की एकदा अमेरिकेचा वरदहस्त जर पाकिस्तानवरून निघाला तर इकडे मोदी बसलेत. मोदी सगळं काश्मीर, आझाद काश्मीर, गिलगिट बाल्टिस्तान हे सगळं काबीज करून स्वतःकडे घेतील अशी त्यांना रास्त भीती आहे. आपल्याकडे सुद्धा काय आपल्या सगळ्या वृत्तपत्र आणि मीडियाची भूमिका अशी आहे की अमेरिकेने आपलं म्हणणं आता वेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे. त्यांनी आता वादग्रस्त भाग नाहीच आहे, हा भारताचा भूभाग आहे असं सांगितलेलं आहे. हा एक भाग झाला. आणि दुसरं विधान असं केलं होतं, आत्तापर्यंत अमेरिकन सरकारने सांगितलं होतं काश्मीरमध्ये फार दहशतवाद आहे, तेव्हा अमेरिकन नागरिकांनी काश्मीरला शक्यतो जाऊ नये. तर आता त्यांनी सांगितलं की मी अमेरिकेच्या सरकारला सांगतो की ही ऑर्डर पण काढून टाका. काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था फार चांगली आहे. मी आत्ता येऊन बघितलं, इथे सगळ्यांना भेटलो आणि मला असं वाटतं आहे की सुरक्षा व्यवस्था चांगली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे यावेळेला त्यांनी फुटीरतावादी कुठल्याही नेत्याची भेट घेतली नाही. तर याच्या आधी अमेरिकन राजदूत काश्मीरमध्ये गेले. गोर यांचा हा पहिलाच दौरा आहे बरं का, याच्या आधी ते काश्मीरला गेलेले नाही आहेत. गोर यांच्याबद्दल एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा जन्म ताश्कंदला उझबेकिस्तानात झालेला आहे. उझबेकिस्तानात तर त्यांचं ते रशियन नाव आहे, सर्जिओ गोर्शोव्स्की त्यांचं नाव आहे. ते अमेरिकेत त्यांनी शॉर्ट फॉर्म करून गोर असं नाव केलं आहे. तर त्यांचे आईवडील उझबेकिस्तानातनं पळून माल्टा या बेटावरती आले. माल्टा बेट हे इटलीच्या उत्तरेला आहे भूमध्य समुद्रामध्ये आणि ते युरोपचा भाग आहे. आणि तिथून हे गोर शिकायला अमेरिकेत गेले. पुढे शिकून वॉशिंग्टनच्या जॉर्जटाऊन युनिव्हर्सिटीमध्ये शिकले आणि त्यानंतर अमेरिकेचे राजदूत झाले आणि ट्रम्प यांचे ते अतिशय जवळचे सल्लागार समजले जातात. म्हणजे गोर जे बोलतात ती ट्रम्पची भूमिका आहे असं साधारण मानलं जातं. आणि या गोर यांना नुसतं भारताचं राजदूत नाही केलेलं, तर त्यांना भारत, मध्य आशिया आणि भारताच्या आजूबाजूचे जे सगळे देश आहेत, बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमार, या सगळ्या देशांवरती आणि नेपाळ या सगळ्या देशांवरती सुद्धा त्यांच्याकडे त्यांचे प्रमुख म्हणून इथे ठेवलेलं आहे. या देशाचे रिप्रेझेंटेशन अमेरिकेकरता ते करतात. तर म्हणजे खूप महत्त्वाची पोझिशन आहे. तर गोर यांनी हे म्हणणं, याचा अर्थ भारताने, म्हणजे एक बाजूला असा अर्थ घेता येईल की भारताने जर आता काश्मीर ताब्यात घेण्याची भूमिका घेतली, कारण काश्मीरमध्ये सध्या कालच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की हिंसाचाराचा आगडोंब पसरलेला आहे आणि सगळीकडे काश्मीरमध्ये POKची जी लोकं आहेत, पाक ऑक्युपाईड काश्मीर, त्या लोकांना आता पाकिस्तानात राहायचं नाही आहे. त्यांनी हिंदुस्थान जिंदाबादचे नारे द्यायला सुरुवात केली. आम्ही हिंदुस्थानचे आहोत, आम्हाला मुळे तुमच्यामध्ये यायचंच नाही, अशा प्रकारची नारेबाजी तिथे चाललेली आहे. याचा फायदा घेऊन भारत कदाचित POK आणि गिलगिट बाल्टिस्तान या सगळ्यावरती कब्जा करेल अशी रास्त भीती पाकिस्तानला वाटते आणि म्हणून त्यांनी त्या नताली बेकरबाईंना बोलून समज दिली. परंतु दोन गोष्टी मला इथे सांगायच्या आहेत. एक म्हणजे गिलगिट बाल्टिस्तान हा हिस्सा अतिशय महत्त्वाचा आहे, तो घ्यायलाच पाहिजे. कारण एकदा तो आपल्या ताब्यात आला की आपल्या इथून थेट रशियापर्यंत आगगाडी चालवता येईल. आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गेल्याच आठवड्यात सांगितलं की मला भारतापर्यंत ट्रेन न्यायची आहे, म्हणजे माझं तेल किंवा माझं सामान भारतात ट्रेननी मी पाठवेन आणि ट्रेननीच ते सामान भारतातनं त्यांना जे भारताच्या गोष्टी घ्यायच्या आहेत ते आणता येईल. म्हणजे व्यापार सुलभता त्यांनी तयार होईल. पण ती ट्रेन यायला गिलगिट बाल्टिस्तान ताब्यात घेणं महत्त्वाचं आहे. तर भारत कदाचित येत्या 2-3 महिन्यामध्ये गिलगिट बाल्टिस्तानचा ताबा घेईल, कारण तिथल्या सगळ्या लढाया या उन्हाळ्यातच करायला लागतात. थंडी आली की तिथे लढाया होत नाहीत, कारण बर्फ फार जास्ती पडतं.
तर बघूया यावेळेला काय होतं ते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पाकिस्तानात सध्या सगळीकडे आगडोंब पसरला असल्यामुळे अशा वेळेला पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष किंवा पाकिस्तानचे जे सैनिक जनरल असतात ते भारताशी लढाई सुरू करतात. भारताशी जर लढाई सुरू झाली तर सगळा देश पुन्हा त्यांना एकत्र करता येतो. आता देश सगळा फुटून निघतोय, बलुचिस्तान फुटून निघतोय, खैबर पख्तूनख्वा फुटून निघतोय, नंतर POK आणि गिलगिट बाल्टिस्तान फुटून निघत आहेत. ते एकत्र ठेवायला एकच आहे की भारताशी युद्ध सुरू करायचं, पण ती हिंमत नाही आहे. म्हणून भारतात एखादा मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याची त्यांची भूमिका असू शकते. आपल्याला अतिशय सावध राहायला पाहिजे. आत्ताच आपल्या नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनी, NIAनी आणि पोलीस दलाने एक मोठा 200-250 टेररिस्ट पकडलेले आहेत आणि त्यांना 15 ऑगस्टला आपल्या इथे मोठा धमाका करायचा होता. तो धमाका त्यांना करता आलेला नाही. असे अनेक प्रयत्न ते करतील. त्या प्रयत्नांना आपण बळी पडायचं नाही आहे आणि केले प्रयत्न तर भारताला थांबता येणार नाही. त्यामुळे पाकिस्तान पूर्ण नष्टच करायला लागेल अशी एक शक्यता आहे. त्यामुळे आपण सावध असलं पाहिजे. आता तरी अमेरिका भारताच्या बाजूने असं दिसतं, पण अमेरिकेचा प्रॉब्लेम असा असतो की ते कायम तुमच्या बाजूने असत नाहीत. कधी त्या तुमच्या बाजूने असतात, कधी ते तुमच्या विरुद्ध असतात. त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि या गोर यांच्या विधानाला खूप जास्ती महत्त्व देता कामा नये, कारण गोर काही ते फक्त राजदूत आहेत, ते म्हणजे काही डोनाल्ड ट्रम्प नाही आहेत. आणि डोनाल्ड ट्रम्पसुद्धा आज जे बोलतात ते उद्या करतातच असं नाही. त्यामुळे आपल्याला सावधपणे या सगळ्या गोष्टी बघायला लागतील आणि जमेल तसं पाकिस्तानला ठोकत या सगळ्या गोष्टी आपल्याला साध्य करायला लागतील. सध्याचं मोदी सरकार हे निश्चित हे करायला समर्थ आहे. तसं होईल अशी अपेक्षा आहे. येत्या 4 ते 5 वर्षात हा पाकिस्तान नावाचा जो अगदी किड्यामुंग्यांचा देश आहे तो देशच नाहीसा होईल, कारण त्याच्यावर इतकी संकटं सध्या येत आहेत. सौदी अरेबिया त्यांचा अगदी मित्र देश, त्यांनी पाकिस्तानला सांगितलं की आमच्या इथे भिकारी एक्सपोर्ट करणं बंद करा. पाकिस्तानात तर सरसकट भिकारी जात आहेत आणि सगळ्या सौदीवर भीक मागत फिरत आहेत. एका भिकाऱ्याला म्हटलं की तू असं का केलं, तो म्हणला आमचे पंतप्रधानसुद्धा भीक मागायला तुमच्याकडे येतात, मग आम्ही आलो तर काय बिघडलं. असू दे. तर असा हा गर्तेत चाललेला देश पाकिस्तान तो लवकरच फुटेल याची आपल्याला खात्री आहे. तर तो दिवस येईल, भारताच्या दृष्टीने तो सुदिन होईल. आपण बघत राहूया, त्याच्याकडे लक्ष देत राहूया आणि तुम्ही आमचे चॅनल नक्की बघत राहा. आमच्या चॅनलमध्ये तुम्हाला अशी माहिती मिळेल की जी माहिती बाहेर वर्तमानपत्रात सहसा येत नाही. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि आपल्या कमेंट्स आमच्याकडे येऊ दे. नमस्कार.